एक महत्वाची बातमी, मोदींना पुणे मेट्रो उद्घाटनाचं निमंत्रण दिलं असं फडणवीसांनी म्हटलंय। शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो उद्घाटनाचं निमंत्रण देण्यात आलंय। पंतप्रधान मोदींच्या भेटीवर फडणवीस यांनी आता या संदर्भातली माहिती दिली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली। देखिए, मैंने कल जब मैं प्रधानमंत्री जी को मिला तो पुणे की जो हमारी शिवाजीनगर टू हिंजवड़ी ये जो मेट्रो है ये अब करीब करीब कंप्लीट हुई है और उसका एक पार्ट हम लोग ओपन कर सकते हैं, मेजर पोर्शन ओपन कर सकते हैं। उसका टेस्टिंग चल रहा है और टेस्टिंग के बाद उसका ओपनिंग करना है, इसलिए मैंने एडवांस में प्रधानमंत्री जी को उसका निमंत्रण दिया है। आई एम वेरी होपफुल कि प्रधानमंत्री जी आएंगे। 16 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारामती दौऱ्यावर असणार आहेत। शरद पवार यांनी ही माहिती दिली आहे। 16 ऑक्टोबरला विद्या प्रतिष्ठानचा स्थापना दिवस आहे। विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानिमित्ताने बारामती दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। जे फायनल झालं ते 16 ऑक्टोबरला नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले। ते तारीख तुला मागे करतो असं म्हणजे ते समजा उद्या 20 तारीख हो म्हणणार। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देशाचे पंतप्रधान असतात, कुठल्या एका पक्षाचे पंतप्रधान नसतात। आणि शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत। त्यामुळे अशा कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी येणं याच्यामध्ये काहीही गैर नाही, काहीही चुकीचं नाही। माननीय शरद पवार साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांची जवळीक आपल्याला याआधी देखील वेगवेगळ्या कार्यक्रमामधून बघायला मिळाली। त्यामुळे बारामतीमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येणं याच्यामध्ये कुठलंही गैर वाटण्याचं कारण नाही किंवा चुकीचं असण्याचं कारण नाही। भ्रष्टाचारी नवऱ्याला वाचवण्यासाठी बाई भाजपमध्ये गेल्या। भ्रष्टाचारी नेत्याची बायको राहुल गांधींवर बोलते। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आता चित्रा वाघ यांच्यावर टीका केली। विजय वडेट्टीवारांची माझ्यावर कौटुंबिक चिखलफेक, स्वतःचे वैचारिक दारिद्र्य दाखवू नका असं म्हणत चित्रा वाघ यांनीही वडेट्टीवार यांच्यावर टीका केली। एक राज्यातील भ्रष्टाचारा नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेली बाई, वेंदळी बाई, ती मात्र गांधीवर आरोप करते आहे। जिथे म्हणजे सूर्याकडे थुंकून बघण्याचा प्रयत्न आहे, तिच्या तोंडावरच हा सगळी थुंकी पडणार आहे। म्हणून अशा प्रकारची गांधी घराण्यावर आरोप करणं, कुटुंबावर आरोप करणं, विरोधकावर आरोप करणं, प्राईम मिनिस्टरचे जे आरोप आहे हे हास्यास्पद आहे। देशाने याला पुन्हा लोकांना रस्त्यावर उतरण्यासाठी प्राईम मिनिस्टर मजबूर करतायत काय असे वक्तव्य करून अशा प्रकारचं वातावरण देशभरात आहे। मला वेडी आणि वेंधळी म्हणणारे तुम्ही स्वतः किती वैचारिक दृष्ट्या कंगाल आहात हे तुमच्या नीच भाषेवरनं महाराष्ट्राला दिसलंय। दुसरी गोष्ट, माझ्या नवऱ्याबद्दल भ्रष्टाचाराचे आरोप करताना तुम्ही तुमचा तोल पूर्णपणे गमावलाय। ज्या न्यायालयावर या देशाचा विश्वास आहे त्या न्यायालयाने माझ्या पतीला निर्दोष मुक्त केलंय। न्याय व्यवस्थेचा निर्णय मानण्याची तरी अक्कल तुमच्यात आहे का की सोनिया गांधीची चाटुगिरी करताना तुम्हाला देशाच्या न्यायालयाचाही विसर पडलाय। सोनिया गांधींना वंदे मातरमचं पुस्तक मी पाठवलंय। आता तुम्हालाही भारतीय संविधानाची आणि न्यायालयाच्या निर्णयाची एक प्रत मी ते पाठवते, ती नीट वाचा आणि मगच तुमचं थोबाड त्या ठिकाणी उघडा। दरम्यान यावरती नवनाथ बन यांनी काय पलटवार केलाय पाहूया। मुळामध्ये विजय वडेट्टीवार पळपुटेपणा करण्याची सवय राहुल गांधींना आहे। संसदेमध्ये अमित भाई उत्तर देत होते तेव्हा तुमचे नेते राहुल गांधी पळून गेले, त्यांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही। आणि गेला प्रश्न, गेला बाजार विजय वडेट्टीवारांचा। वडेट्टीवारांना माझं आव्हान आहे की चंद्रपुरातले 15 नगरसेवक तुम्हाला सांभाळता येत नाही, ते आधी सांभाळा। तुमचे नगरसेवक तुमच्या हातून पळून गेले, ते तुम्हाला ब्लॉक करून गेले। तुमच्या निवडून आलेल्या नगरसेवकांनी विजय वडेट्टीवारांना ब्लॉक केलं, आधी ते ब्लॉक काढण्याचा प्रयत्न करा आणि मग इतरांवर टीका करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।